नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल. आज आम्ही चाललो आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ऐतिहासिक आणि अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असे गोंदेश्वर मंदिरात. इतिहास, अध्यात्म आणि पर्यटन असलेले हे ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल. चला तर बघूया मग. आम्ही शिर्डी येथून समृद्धी महामार्ग द्वारे निघालो आणि ज्याचे अंतर जवळपास 55 किलोमीटर आहे. आम्ही स्वामींच्या नामघोषात प्रवासाला सुरुवात केली. समृद्धी महामार्ग हा अगदी स्मूथ, चौपदरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवला असल्या कारणाने सिग्नल नाही, गर्दी नाही आणि एकदम मोकळा रोड. आधी आम्हाला शिर्डी ते सिन्नर पोहोचायला 1.5 ते 2 तास लागत, पण आम्ही आता हा प्रवास फक्त 40 मिनिटांमध्ये पूर्ण केला. आम्ही समृद्धीवरून सिन्नर येथे खाली उतरलो आणि तेथून गोंदेश्वर टेम्पल जवळच होते. आम्ही तेथील वडापाव खाल्ला व मंदिराच्या दिशेने निघालो. 10 मिनिटातच आम्ही मंदिराच्या गेट जवळ पोहोचलो. तेथे थोडा कच्चा रोड होता आणि 500 मीटर अंतरावर सुंदर असे गोंदेश्वर मंदिर. श्रावण असल्या कारणाने गर्दी दिसत होती. आम्ही तेथेच गाडी पार्क केली व मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिर हे अगदी हेमाडपंथी शैलीतील असून हे सुमारे 12व्या शतकातील यादव राजाने बांधलेले असे मानले जाते. हे भगवान शिवाचे प्राचीन मंदिर असून स्थानिक लोकांच्या मते येथे दर्शन घेतल्यास समाधान व शांती मिळते. या मंदिराची खासियत म्हणजे इथली शिल्पकला. मंदिर हे पंचयानत शैलीत बांधलेले आहे, म्हणजे मुख्य देवालयासमोर 4 लहान देवालयांचा संग्रह, म्हणजे गणेश, पार्वती, सूर्य आणि विष्णू असे 4 बाजूने 4 मंदिर आहे. इसवी सन 1909 रोजी भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. आम्ही मंदिरात गेल्यावर तेथील खांबावर, भिंतींवर देवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत आणि वरील गाभाऱ्यातील नक्षी खूप सुंदर असे कोरलेले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात असे भगवान शिवाचे सुंदर असे शिवलिंग आहेत. भक्त मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा करतात. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो व मंदिराच्या समोरच नंदी मंडप आहे. या मंडपावर सुद्धा सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या 4 बाजूने विष्णू, पार्वती, गणेश आणि सूर्य मंदिर आहे. आणि मंदिरासमोरच भग्नावस्थेत असलेले काही नंदी दिसले आणि तेथे पण परकीय आक्रमण झाले असे दिसून आले. तसेच बाजूच्या 4ही मंदिराच्या बाहेरील शिखरावर तोडफोड करण्यात आले असे दिसून आले आणि मुख्य मंदिरावरील हत्ती पण तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मुघल साम्राज्य विस्तारताना अनेक देवळांवर हल्ले झाले, त्याचेच हे खून आहे असे दिसले. तरी पण गोंदेश्वर मंदिर शाबूत आहे, पण काही कोरीव कामावर हल्ल्याच्या खुणा दिसतात. मंदिराचे निरीक्षण करताना कधी टाइम निघून गेला समजलेच नाही. मंदिर पाहण्यासाठी व समजण्यासाठी वेळ थोडा कमीच पडला. पण मित्रांनो, हे मंदिर खऱ्या अर्थाने इतिहास, कला आणि अध्यात्माचा खजिना आहे. इथे एकदा तरी भेट द्या. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास थांबूया, भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महादेव.